आज आपण सुजी रोल बनवणार आहोत। तर त्यासाठी मी रवा घेतलेला आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी मी दही घेतलेलं आहे। त्यामध्ये आपल्याला 2 चमचे मैद्याचं पीठ टाकलेलं आहे। तर आपण गव्हाचं पीठ सुद्धा टाकू शकतो आणि पाणी पण टाकलेलं आहे। हे छान असं मिक्स करून पेस्ट करून घ्यायची। मिक्सरला फिरवून छान अशी पेस्ट करून घ्यायची। नमस्कार मंडळी, मी वनिता स्वागत करते सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये। तर एका बाउलमध्ये मी ही सर्व पेस्ट काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये पाणी टाकलेलं आहे 1 वाटी। त्यामध्ये मी कोथिंबीर चिरून टाकलेली आहे आणि चिली फ्लेक्स छान असं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला सुकी चटणी बनवायची आहे। तर त्यासाठी मी इथे सुक्या मिरच्या, थोडंसं सुकं खोबरं, लसूण, शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहे सफेद। तर हे पहिले आपल्याला तवा ठेवायचा आहे गॅसवर आणि शेंगदाणे भाजून घ्यायचे। थोडंसं त्यामध्ये तेल टाकायचं, नंतर सर्व साहित्य त्यामध्ये टाकून छान असं भाजून घ्यायचं। चटणी छान अशी मिक्सरला वाटून घ्यायची आहे। तर जास्त बारीक नाही, जाडसरच वाटायची आहे। इथं आपण बॅटर घेतलेलं आहे, त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकलं। तर बॅटर आपल्याला जास्त घट्ट नाही ठेवायचं। प्लेटला आपण तेल लावून घ्यायचं आहे। तरी इथे सर्वीकडे प्लेटला तेल लावून घेतल्यानंतर बॅटर आपल्याला प्लेटमध्ये टाकायचं आहे आणि जास्त जाड पण नाही टाकायचं। प्लेटमध्ये बॅटर टाकून घेतल्यानंतर छान असं स्टीम करून घ्यायचं आहे आपल्याला। तर इथे बघा चटणी पण आपली छान अशी तयार झालेली आहे। इथे स्टीम करून झालेली आहे 1 प्लेट। तर मी आधी यावर दुसरी प्लेट पण ठेवणार आहे स्टीम करायला। तर मी ही प्लेट काढून घेतलेली आहे, त्याला छान असं मी कट करून घेते मध्ये मध्ये। वरून अशी ही चटणी सुकी पूर्ण पसरवून घ्यायची आहे त्यावर आणि छान असा रोल करून घ्यायचा आहे।
इथं सुजी रोल आपला छान असा तयार झालेला आहे. तर माझी रेसिपी आवडली असेल लाईक, शेअर आणि पटकन सबस्क्राईब करा.